बुलेटिनची सुरुवात। महायुतीमध्ये अजित पवार नकोत, दादांना युतीमधून बाहेर काढा। भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी हे वक्तव्य केलं होतं। सुदर्शन चौधरींच्या वक्तव्यानंतर अजित पवार गट आता आक्रमक झालेला आहे। तर सुदर्शन चौधरी यांची दादांवर बोलायची लायकी आहे का, असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे। भाजप वरिष्ठांना विनंती आहे, पक्षातील वाचाळ पदाधिकाऱ्यांना थांबवा, असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे। या सुदर्शन चौधरीचं करायचं काय? या सुदर्शन चौधरीचं करायचं काय? या सुदर्शन चौधरीचं करायचं काय? सुदर्शन चौधरीचं करायचं काय? आता इथून पुढे तुम्हाला सल्ला, जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादांना या महायुतीतून बाहेर अन्याय केलाय त्यांनी, सुभाष बापूंवर अन्याय केलाय, राहुल दादांवर अन्याय केलाय, योगेश अण्णांवर, आणि मंत्री झाले असते तिघे लोक, आपली महामंडळ मिळलं असतं अनेक लोकांना। त्यांची लायकी आहे का हो त्यांनी अजितदादांवर बोलायची? लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिंदे महायुती करून निवडणुकीला आपण सामोरं गेले, तेव्हा चकार शब्द काढला नाही। आणि आता उठायचं आणि काही बडबड करायची, तीही कुणाबद्दल? तर उपमुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची लायकी सुदर्शन चौधरीची नाही। आता मला भाजपला विनंती करायची, वरिष्ठ जे नेते आहेत, बावनकुळे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, जे वरिष्ठ नेते आहेत, की तुमच्या पक्षामध्ये असलेले हे वाचाळ पदाधिकारी तुम्ही थांबवणार आहात की नाही, त्यांच्यावर कारवाई करणार आहात की नाही।